नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमधील गावांना, आदिवासी वाडींना पाणी टंचाईचे चटके। विहिरीने तळ गाठला, जलजीवन योजनेची कामेही रेंगाळली। उरण तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई व पुनाडे धरणाची पातळी कमी होत असल्याने उरण नगर परिषदेने रहिवाशांना आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार या 2 दिवसात पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे। तर आवरे, कडापे, चिरनेर, केळाचा माळ या आदिवासी वाडीवरील विहिरींचे तळ गाठल्याने व या ठिकाणावरील जलजीवन योजनेची कामे रेंगाळल्याने रहिवाशांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत पुनाडे धरणातून पुनाडे 8 गावातील रहिवाशांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी सुमारे 10 कोटींची योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे सदरच्या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे। त्याचा फटका हा या गावातील 25,000 रहिवाशांना सहन करावा लागत असून आवरे, कडापे गावातील या रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। तरी सदरची योजना पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पुढाकार घ्यावा। अनामिका हितेंद्र म्हात्रे, सरपंच वशणी तथा अध्यक्ष, पुनाडे 8 गाव पाणी पुरवठा योजना। उरण तालुक्यातील पाणी टंचाई निर्माण झाली आहे किंवा नाही याची मला माहिती नाही, तरी सदर माहिती घेऊन आपल्याला सांगितले जाणार आहे। डॉक्टर उद्धव कदम, तहसीलदार उरण। उरण तालुक्यातील पाणी समस्या संदर्भात आमदार महेश बालदी यांचे अत्यंत जवळचे तथा उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवला। सरकारच्या देखरेखीखाली चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत सुमारे 1,80,00,000 खर्चाच्या जलजीवन योजनेचे काम केले जात आहे, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सदरच्या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे। त्याचा फटका आम्हा आदिवासी बांधवांना सहन करावा लागत आहे। तरी सदर प्रशासनाने केळाचा माळ आदिवासी वाडीवर टँकरने पाणी पुरवठा करावा। गुलाब सुरेश कातकरी, आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।